केस जाळतायत, वास जास्त येतोय, जास्त करून लागते ते आपल्याला. हे आपल्या चॅनलचं नाव सांगा, यांच्याकडे तुम्हाला डिस्काउंट. हे तोंड आहे म्हशीचं, विटॅमिन डी आहे. विटॅमिन डी. एवढी मोठी सुरमई आहे बघा. स्पेशल बोंबील सांगते मावशी बघा. वसईचे बोंबील आहे ते पूर्ण त्या पट्ट्यातले. गोड्या पाण्याचे म्हणजे काय आहे, समुद्राच्या जवळपेक्षा खाडीचा जवळ चांगलं. कावले, छोटे छोटे पापलेट ऑनलाईन मध्ये पण घेऊ शकता. सुके मासे बिना कचरा सांगते मावशी. बटाटे पण तोच रेट आहे. जिवंत मासे खाडीचा मिळतात. आपल्या ठाण्यामधल्या भिवंडीमध्येच आहे ते पहिलं मंदिर. सुकी मच्छी मुबलक प्रमाणात मिळते. तो बाजार फेमस आहे तो सुक्या. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलो आहे ते भिवंडीच्या सोनाळे गावामध्ये. दर शनिवारी इकडे आठवडी बाजार भरतो आणि तो बाजार फेमस आहे तो सुक्या मच्छीसाठी. म्हणजे इकडे भरपूर सुक्या मच्छीवाले येतात. बाकी इतर गोष्टी पण असतात, म्हणजे मसाले झाले, फळं झाली, बऱ्याच गोष्टी असतात. भांडी झाली, कपडे झाले. आणि हा आठवडी बाजार आहे. दर शनिवारी भरतो. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. सकाळच्या 7 वाजल्यापासूनच थोडा चालू होतो, पण 8 वाजल्यापासून फुल फ्लॅश मार्केट चालू होतं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतं. भिवंडी एरिया जो आहे ना, हा फेमस आहे तो सुक्या मच्छीसाठीच. कारण इकडे ना आठवड्यातले 5 दिवस मार्केट असतं. आता पडगा भिवंडीमध्ये येत नाही, मला वाटतं शहापूरमध्ये येतं. म्हणजे मंगळवार, बुधवार, तुमचा शनिवार आणि शुक्रवार या 4 वारांमध्ये भिवंडीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये ना हे आठवडी बाजार भरतात. आणि इकडे सुकी मच्छी मुबलक प्रमाणात मिळते. ह्या मार्केटमध्ये ड्रायफिश कोणते आहेत, काय रेटने आहेत, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मागच्या 2025च्या वर्षाची सांगता आपण ड्रायफिश मार्केटच्या व्हिडिओनेच केली होती. आणि आता आपण ह्या वर्षाची सुरुवात, म्हणजे मार्केटची सुरुवात ड्रायफिश मार्केटनेच करतो आहे. आणि ती पण भिवंडीतल्याच. पण वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी आपण गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. जे पहिलं मंदिर आहे आपल्या ठाण्यामधल्या भिवंडीमध्येच आहे ते पहिलं मंदिर. आणि तिथे आपण महाराजांचं दर्शन पण घेतलं होतं. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. त्याचे मी तुम्हाला लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. पण त्याआधी हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा नाशिक हायवे आहे, मुंबई नाशिक हायवे. आणि तुम्ही जर भिवंडी बायपास क्रॉस केला तर त्या साईडने तुम्ही तसे येणार. हा नाशिक साईडला जाणार. आणि हा जो रोड आहे तो आपण हा कल्याण साईडला जाणार रोड आहे, म्हणजे भिवंडी बायपासकडे. तर तुम्हाला भिवंडी बायपासकडे जाताना लेफ्ट साईडला हे मार्केट दिसेल. या ग्राउंडमध्ये क्रिकेटचं ग्राउंड आहे पुढे, त्या ग्राउंडमध्ये हे मार्केट भरतं. म्हणजे तुम्ही जर ठाण्या साईडने येत आहे तर तुम्हाला हा पुढे फ्लायओव्हर आहे, म्हणजे ब्रिज आहे. आणि त्याच्या खालनं युटर्न मारून तुम्हाला यायचं आहे. भिवंडी बायपासपासून तुम्हाला हार्डली 5 मिनटं लागतील. पाठीमागे दिसत आहेत का, मुंडी जाळायचं काम आहे. बकऱ्याच्या मुंडी जाळायचं काम चालू आहे. इकडे बघा, इकडे बकऱ्याच्या मुंडी जाळत आहेत. बाकी तिकडे पाया, जीप वगैरे सगळं आहे. पण हे काय आपण आज एक्सप्लोर नाही करणार आहोत. आणि इकडे बाहेर आहे ते फळवाले. भाजीवाले पण आहे तिकडे बघा. वाल्याच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, हरभरे. इकडे खुबे कसे आहेत खुबे बघा. 50 रुपयाला एवढा डबा आहे खुब्यांचा. इकडे निवटे आहेत बघा, जिवंत मासे खाडीचा मिळतात. कसं वाटत येते 300. हा एवढा बघा अजून लावते. 300 रुपयाचा वाटा देते निवट्यांचा, जिवंत माशांचा. आणि एक कोळंबी कशी दिली, 200 रुपये वाटा आहे. ही फार्मची कोळंबी. आणि हे खाडीचेच आहेत नाही, खाडीचे निवटे जिवंत आहेत बघा. एवढा वाटा 300 रुपयाचा बघा मावशीकडे. दर शनिवारी तेच मार्केटच्या बाहेर दिसेल तुम्हाला. अजून काय तवेच आहे सर्व ना बघा. हे तवेच आहे त्या मावशीकडे सर्व. कसे देते बघा, 150 रुपयाला. कशाचा आहे बघा, मातीचा तवा आहे. 150 रुपयाला एक आहे. ही शेवग्याच्या शेंगेची जुडी आहे. जवळजवळ 5-6 शेंगा आहेत आणि 50 रुपयाला वाटा आहे. परवडते. 6-6 शेंगे आहेत, चांगलं आहे, स्वस्त आहे. मग कसं बाजारात घ्यायला गेलं सध्या रेट 150-200 रुपये किलो आहे. पुढे लसूण आहे. लसूण कसं आहे दादा, 160 रुपये किलो लसूण आठवडी बाजारात पण महाग झालेले आहेत. मेन होलसेल मार्केटमध्येच महाग आहे तर काय करणार. सगळे 160 वालेच आहे, कुठलंही घ्या 160 रुपये किलो. आणि तो पाकळीवाला, या पाकळीवाला लसूण घेतला म्हणजे सुट्ट्या पाकळ्या झालेल्या, तो 150 रुपये किलो आहे. कांदा कसा आहे दादा, 100ला 5 किलो कांदे, म्हणजे 20 रुपये किलो. हे पण सेम आहे, कुठला पण कांदा घ्या. आणि बटाटे पण तोच रेट आहे. बटाटे घ्या, कांदे घ्या, 100 रुपयाला 5 किलो कांदे, बटाटे काही घ्या. हे सगळे जे मसालेवाले आहेत ते आपल्याला कोणगावच्या मार्केटमध्ये भेटलेले आहेत. त्यांचा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे यांचा मसाल्यांचा. ते कोणगावच्या मार्केटवालेच आहे. ते शनिवारी इकडे येतात, मंगळवारी तिकडे असतात त्या बाजारात.
आणि यांचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला नसेल तर ह्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. नक्की जाऊन बघा, ह्यांच्या मसाल्यांचे रेट वगैरे सर्व तुम्हाला कळतील. आणि हे आहे आता सुक्या मच्छीचं मार्केट. इथून सुरू झालं सुकी मच्छी. कसे बोंबील मावशी? 350 रुपये किलो. बघा हे छोटेवाले वाकडे बोंबील 350 रुपये किलो. आणि ते आणि हे 500 रुपये किलो. साईज मोठी आहे. हे कुठले आहेत बोंबील? बघा हे आरनाळ्याचे बोंबील आहेत. हे शेकड्यावरती आहे की किलोवर आहे? आणि हे आहेत ते 700 रुपये किलो बोंबील. थोडाफार रेट होईल, भाव होऊन जाईल तुम्ही घ्यायला आलेत की. 700 रुपये किलो सांगताय ते बोंबील. कर्दी कसं आहे? कर्दी आहे ती 350 रुपये किलो. एकदम सुका माल म्हणते मावशी. हे साफ केलेली कर्दी आहे एकदम क्लिअर. जवळा कसं देते? बघा जवळा 350 रुपये किलोच आहे. एकदम साफ केलेला जवळा बिना कचरा सांगते मावशी. 350 रुपये किलो. कर्दी घ्या किंवा जवळा घ्या, रेट सेम आहे. बघा इकडे वाकटे आहेत ज्या 600 रुपये किलो आहेत. 400 रुपये आपल्या गावांचे तुमचे ते मिठवाला ते फक्त चुना लावून येतात ते 1 किलो झाले तेवढ्या वाकट्या. आणि किलोवर आहे 600 रुपये किलो. हे डोमी कशी आहे? डोमी आहे ती 300 रुपये किलो. आणि डोमी ही खूप आहे मार्केटमध्ये. जसं जवळा, कर्दी, बोंबील हे तर भरपूर असतात. आणि मेन सुकी मच्छी तर हे 3च आहे, जवळा, कर्दी आणि बोंबील. हे भरपूर घेतात लोक. आणि वाकट्या पण भरपूर असतात. हे वाकट्या पण लोक भरपूर घेतात सुकी मच्छीमध्ये. कसे आहे बोंबील? 600. हे कुठले आहे ते? बघा इकडे पण आरनाळ्याचे बोंबील आहेत 600 रुपये किलो. आणि हे 450 रुपये किलो सांगतं. 400पर्यंत मिळतील तुम्हाला. असे हे बोंबील आहेत. अशा गोणी भरून आहेत. इकडे दांडी सुकट कशी आहे ते? बघा दांडी सुकट आहे 500 रुपये किलो. आणि इकडे ऑनलाईनची सुविधा असते. कॅश नसेल तरी काय टेन्शन नाही, तुम्ही ऑनलाईनमध्ये पण घेऊ शकता सुके मासे. हा गावचा आठवडी बाजार आहे. सकाळी किती वाजता येतं? बघा सकाळी 7 वाजल्यापासून हे मार्केट सुरू होतं आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ना. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि कर्दी कशी आहे ते? कर्दी आहे ही 300 रुपये किलो. बघा अशी कर्दी आहे. आणि या वाकट्या कशी? बघा वाकटी आहे ती 500 रुपये किलो. आणि किलोवर असतात वाकट्या. बरेच जण आपल्याला कमेंट करतात की वाकट्या काय किलोवर असतात काय, तर तुमच्या समोरच मी सांगतो या किलोवरच आहेत. 500 रुपये किलो. मांदिली कशी आहे? मांदिली ती 150 रुपये किलो. ही वाकटी सेमच आहे ना. मांदिली ती 150 रुपये किलो. आणि तिकडे डोमी आहे ती 250 रुपये किलोने आहे डोमी तुम्हाला. इकडे पण दांडी सुकट आहे, ती पण 500 रुपये किलोने. आणि सगळीकडे तुम्हाला हे असेच मासे दिसतील. मांदेली, डोमी, जवळा, बोंबील, कर्दी, असे वाकडे बोंबील छोटेवाले. मांदेली कशी आहे? बघा मांदेली ही 150 रुपये किलो आहे. आणि ही बघा ही 200 रुपयाची मांदेली 1 किलो. कावले कसे मावशी? 400 रुपये किलो कावले. छोटे छोटे पापलेट. ते मोदकं आहेत. कशी आहे? बघा 300 रुपये किलो मोदकं आहेत. आणि इकडे जवळा पण आहे. आता हा खाडीचा जवळा कसा कसा तो? आणि हा खाडीचा आहे जवळा 400 रुपये किलो. आणि हा चांगला असतो खायला, म्हणजे समुद्राच्या जवळ्यापेक्षा खाडीचा जवळा चांगला खायला असं म्हणतात. तर आपल्याला काय माहीत नाही, मावशी सांगते स्पेशली. आणि रेटवरनं पण कळतं आहे. हा 400 रुपये आहे आणि हा 300 रुपये किलो आहे. हा समुद्राचा. हे वाकट्या 600 रुपये किलो आहेत. ही घ्या किंवा ही घ्या. 600 रुपये किलोने वाकटी आहेत. आणि बोंबील बोंबील बघा एवढे मोठे बोंबील आहेत. साईज बघा बोंबीलची. हे 800 रुपये किलोने लावले. आणि हे 600 रुपये किलो. छोटी साईज आहे ती. मांदेली 200 रुपये किलो. इकडे आपल्याला सोडे दिसले. जास्त दिसत नाही सोडे आपल्याला मार्केटमध्ये, पण ह्या दादाकडे आहेत. आहेतच नाही ना. दादा तू कुठला आहे? मानकोलीचा. आपलं भिवंडीचा मानकोली. दापोडा का मानकोली? मानकोली भाटाळे. ओके. आणि बघा याच्याकडे आहेत सोडे. कसे आहे? सोडे 1600 रुपये. बघा सोडे 1600 रुपये किलो. 300 रुपये 300. हे सोडे खूप महाग असतात. सगळ्यात जास्त मला वाटतं महाग सोडेच असतात ना. सोडे सगळ्यात जास्त महाग असतात. आणि हे गोड्या पाण्याचे सोडे म्हणजे गोड्या पाणी धुतलेले. कुठले आहे ते? बघा हे उत्तनचे सोडे आहेत. गोड्या पाण्याचे म्हणजे काय आहे तर समुद्रातनं काढून ते गोड्या पाण्याने धुवून मग सुकवलेले सोडे असतात, म्हणून त्याला गोड्या पाण्याचे सोडे म्हणतात. ते 1600 रुपये किलो आहे. थोडाफार भाव होऊन जाईल घ्यायला आलेत की.
दादाने 1600 रुपये किलो सांगितलेत, म्हणजे काय फिक्स नाही. बघा इकडे मुशी आहे, सुकी मुशी, खडखडीत सुकी मुशी 400 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. बाकी तर इकडे आहे जवळ आहे, दांडी सुकड आहे, जी दांडी सुकड 500 रुपये किलो आहे. ही कुठली आहे? दांडी आहे ती मनोरची आहे बघा. म्हणजे तिकडे सोडे होते ते उत्तनचे, दांडी आहे ती मनोरची. बोंबील बघा हे अर्नाळ्याचे बोंबील आहेत, म्हणजे यांच्याकडे पूर्ण त्या पट्ट्यातले सुके मासे आहेत सर्व. अर्नाळ्याचे बोंबील आहेत. हे कसे किलो? 350. हे 350 रुपये किलो आहे तुम्हाला बोंबील. हा मनोरचा जवळ आहे, आपण खारबावच्या मार्केटमध्ये पण पाहिला होता. आणि हा तुम्हाला 300 रुपये किलो आहे. आणि हा जर डब्बा घेतलात तुम्ही तर हा 50 रुपयाचा डब्बा आहे बघा. हा लावला आहे एवढा डब्बा आहे, 50 रुपयाला तुम्हाला मिळेल. तर डब्यात एवढेच भरते, एवढाच जवळा बसेल डब्यामध्ये. टोपली लावली ही पण 50-50चीच आहे. हा खाडीचा जवळ आहे, स्पेशल मनोरच्या खाडीचा. हे एवढं असं तुम्ही बघताय, हे एवढं सगळं मार्केट आहे पूर्ण. आणि हे मैदान आहे आणि हायवेच्या बाजूलाच एकदम, म्हणजे कुठे तुम्हाला असं आतमध्ये गावात वगैरे जायची झंझट नाही, एकदम हायवेच्या बाजूला जस्ट. दर शनिवारचा एवढं लक्षात ठेवा, वार शनिवार असतो. आणि इकडे बोंबील आहेत. हे टोपली देते का किलो देते? कसं किलोवाला दुसरा मला नाही, ही टोपली कशी? ही टोपली 600 रुपये. बघा ही 600 रुपयाला टोपली आहे. किती असतं टोपलीमध्ये ते? बघा मावशी सांगते एकदम ओरिजिनल माल आहे. कुठला आहे हा? कुठले बोंबील? बघा वसईचे बोंबील आहे ते. आणि टोपलीवरती, पण टोपलीमध्ये किती असतात ते बोंबील काय माहित नाही. या टोपली अंदाज पाऊण किलो. पाऊण किलो? किलो असू दे, पण किती मोजून नसतात ना? मोजलेले 200 बोंबील. बघा 200च्या आसपास बोंबील असतात, 200च्या जास्तच असतील, कमी नसतील. आणि 600 रुपयाला टोपली ना? 600 रुपये. बघा 600 रुपये टोपली. आणि ही टोपली 400 रुपये. बघा ही 400 रुपयाची. साईज मोठी आहे बोंबीलची, पण बोंबील कमी आहेत. एकदम मस्त आणि स्पेशल बोंबील आहे. बघा वसईचे स्पेशल बोंबील सांगते मावशी, 1 नंबर बोंबील आहेत. असं तुम्हाला टोपलीवरती पण मिळेल. आणि किलोवरती कसं देते? किलोवर 1000 रुपये किलो. 1000 रुपये. बघा 1000 रुपये किलो आहे वसईचे बोंबील, चांगल्या साधा माल क्वालिटीचे. पण आहे तो 500 रुपये किलो. साधा माल पण 500 रुपये किलो. बघा पाठीमागे साधा माल पण आहे जो 500 रुपये किलोने मिळतो तुम्हाला. अंडी सुकट आहे, ही कशी? 400 टोपली. बघा 400 रुपयाला टोपली. बघा टोपलीवर तुम्हाला 400 रुपयाने मिळेल. आणि किलोवर घेतली तर 600 रुपयाने मिळेल दांडी सुकट. दांडी 800 रुपये किलो. बारीकवाला माल. आणि ही 800 रुपयाला बारीकवाला माल. म्हणजे बारीक दांडी सुकट असेल तर महाग असते, महाग असते. बारीक आणि मोठी असेल तर स्वस्त असते. ही 800 रुपये किलोने आहे तुम्हाला बारीकवाली दांडी सुकट. 500 लावू का तुला दांडी? बघा ही 500 रुपयाने पण मिळेल तुम्हाला. घ्यायला या तुम्ही, रेट होईल. असं काय फिक्स रेट नाही, घ्यायला आला तर रेट होऊन जाईल. आणि कमी जास्त होत असतो भाव. आणि जेवढं जास्त घेणार तेवढं स्वस्तामध्ये मिळणार. आणि ही कर्दी कशी आहे? ही सुकट. हा सुकट स्पेशल गोल्ड आहे. कशी? 450. 400 ने देतो ही सुकट. 400 रुपये किलोने सांगते, स्पेशल क्वालिटी. मावशी सांगते स्पेशल क्वालिटी आहे, 400 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि ही वसईचीच आहे का? आता वसई. तुम्ही राहता कुठे? आता ही 1 महिन्यानंतर 800 रुपये किलो होणार. 1 महिन्याने 800 रुपये किलो. मग थंडी त्या म्हणून स्वस्त आहे काय? नाही, जसं माल येणार तसं कमी जास्त होऊ शकतं. ओके. हा म्हणजे माल कमी झाला तर भाव वाढणार आहे असं सांगते मावशी. मग सध्या तरी 400 रुपये किलोने. आणि ह्या मावशी आहेत ते वसईच्या पाचू बंदरच्या. आणि ही तिकडची सगळी सुकी मच्छी आहे. इकडे तुम्हाला मिळणार आहेत सगळ्या प्रकारचे मासे. हा दादा कोणगावला पण असतो, पडग्याला पण असतो. आणि जडीबुटी, दादाकडे जडीबुटी, सुक्या मच्छीची जडीबुटी मिळते आपल्याकडे. आणि बघा इकडे तुम्हाला सर्व प्रकारचे मासे मिळतील, मोठे मासे. बोंबील सुकट वगैरे बघतोच, पण इकडे आहे ते सुरमई. आणि केवढी मोठी सुरमई आहे बघा, उचलत नाही. कशी किलो? 800 रुपये किलो सुरमई. आणि इकडे पापलेट आहेत. ही सहसा कुठे आपल्याला बाजारात बघायला मिळत नाही. कॅडबरी चॉकलेट हे कसं किलो? बघा हे 1000 रुपये किलोने तुम्हाला हे पापलेटे मिळतील. कुठल्या मच्छीचं आहे? कुठल्या मच्छीचं आहे? हे बघा हे घोळ आहे, एक घोळ प्लेट आहे. आणि बघा हे बोनलेस आहे. कसं किलो? बघा हे 800 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. असे सगळ्या प्रकारचे मासे इकडे तुम्हाला मिळतील, सुके मासे यांच्याकडे. आणि बघा हा शिंगाड आहे. कसा किलो तो? 400 रुपये. बघा 400 रुपये किलो शिंगाड आहे. तिकडे वाकटे आहेत मोठ्या मोठ्या. ब्लॉक बोलतो. काय ब्लॉक? बघा ह्याला ब्लॉक म्हणतात. ते कसं किलो? 400 रुपये किलो आहे. बघा आपल्या चॅनलचं नाव सांगा, अशोक बाबरन फॅमिली. 300 रुपयामध्ये मिळून जाईल तुम्हाला. हे छोटी पापलेट कशी आहे? ही विटॅमिन डी आहे. विटॅमिन डी कशी आहे?
ही 800 रुपये किलो. बघा ही 800 रुपये किलो छोटीवाली पापलेट आहे. आता लॉन्च झाली कलर डिस्प्ले. कलर डिस्प्ले आता लॉन्च झालाय. कॉमेडी एकदम फुल. आणि हा तुम्हाला कोणगावच्या मार्केटमध्ये पण भेटेल आणि पडग्याच्या मार्केटमध्ये पण भेटेल. बघा हा दाडा रावस. हा बघा हे दाडा रावसचा सुका. बघा हे खारातलं हे कसं किलो? बघा हे 1000 रुपये किलो. म्हणजे यांच्याकडे कुठला सुका मच्छी नाही असं नाही. जेवढे ताजी मच्छी असतात ना तेवढ्या सगळ्यांचं सुका मिळेल तुम्हाला. आणि बघा हे मुशी. आता ही केवढी मोठी मुशी असेल विचार करा. हे बघा आणि हा केवढी मोठी मुशी आहे बघा. हातात बसत नाही. आणि अख्खी मुशी नाही तर फक्त हे तोंड आहे मुशीचं. बघा एवढी मोठी मुशी. केवढी लांब लचक असेल ती. किती किलोची असेल? मला वाटतं 8-10 किलोची असेल. बघा एवढ्या मोठ्या मुशीचं हे सुकी मुशी तुम्हाला मिळणार आहे यांच्याकडे. कशी किलो आहे मुशी? बघा 800 रुपये किलोने तुम्हाला ही मुशी मिळणार आहे. मुशीचं आहे खारातली मुशी, सुकीवाली मुशी. इकडे काळीवाली वाव आहे. कशी? बघा 300 रुपये किलो काळीवाली वाव. आणि हे तुकडे पण तिचेच आहेत ना. हे पण 300 रुपये किलोच ना. बघा हे तुकडे घ्या किंवा अख्खी घ्या 300 रुपये किलोने मिळेल. ही जनसेवा. बघा वेगवेगळी नावं ठेवलेत दादाने. मुशी कशी बारकीवाली? 400 रुपये. बघा 400 रुपये किलो आहे. छोट्या छोट्या मुशी आहेत त्या सुक्या. आणि मोठी पण राहिली मोठी. पण ही बघा 1 नंबर मुशी मोठीवाली. ह्या दादाकडे पण सोडे आहेत. तसे सोडे जास्त नाहीत मार्केटमध्ये. 1-2 एकच ठिकाणी आपल्याला पहिले दिसले आणि दुसऱ्या ठिकाणी. हे कसे? बघा हे 1000 रुपये किलोवाले आहेत. आणि हे बघा हे 1500 रुपये किलोवाले आहेत. फरक कळेल तुम्हाला. हे छोटी साईज आहे, ही मोठी साईज आहे. कलर पण वेगळा आहे. आणि हा वाला हे 1000 रुपये. बघा हे पण 1000 रुपये किलो आहेत. आणि इकडे पिवळी वाम आहे. ही कशी पिवळी वाम? बघा 800 रुपये किलोने तुम्हाला ही पिवळीवाली वाम मिळेल. ही पण वामच आहे ना. बघा ही 1200 रुपये किलो. बघा आपल्या चॅनलचं नाव सांगा. यांच्याकडे तुम्हाला डिस्काउंट पक्का मिळेल. 10% डिस्काउंट मिळेल तुम्हाला. बिंदास घ्या. बघा ही वाली पिवळी वाम आहे. ही तुम्हाला 1000 रुपयाची 800 ते 900 रुपयापर्यंत मिळून जाईल. आणि बघा इकडे आहे ते बोलाड. हे खूपच कमी दिसतं मार्केटमध्ये. म्हणजे आता आपण 2-4 मार्केट गेले तिकडे दिसलंच नाही आपल्याला. पण ह्या दादाकडेच फक्त तुम्हाला मिळेल हे बोलाड. आणि कसं आहे किलो? बघा 1400 रुपये किलो आहे. आणि सध्या माल नाही त्याच्यामुळे रेट जास्त आहे. तुम्हाला माहिती आहे माल कमी असला की रेट वाढलेला असतो. आणि हे तुम्हाला ना मार्च-एप्रिलमध्ये आला की जास्त बघायला मिळेल हे बोलाड. त्यावेळेला रेट थोडा कमी असेल. बाकी ढोमी वगैरे पण आहे दादाकडे. सुकड आहे, जवळा आहे, सगळं मिळेल. पण मोठे मोठे मासे पाहिजे तर तुम्हाला ह्यांच्याकडेच यावं लागेल. सोनाळा मार्केटमध्ये दर शनिवारी याच दिवशी. आणि वेळ सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कधीही या. वार मात्र शनिवार. असं हे मार्केट आहे. आणि आता ह्या ताई वगैरे आपण बुधवारच्या मार्केटमध्ये बघितल्यात. खारबावच्या हे दादा हे आरनाळ्याचे आहेत. म्हणजे आरनाळ्याची मच्छी इकडे आहे, वसईची आहे, मनोरची पण आहे. आणि बऱ्याच ठिकाणची मच्छी आहे. ते इकडे सुकी मच्छी आहे. बाकी आरनाळ्याची फेमस आहे. आणि एवढं मार्केट आहे. बाकी मसालेवाले तिकडे पण आहेत. आणि सुरुवातीला मी तुम्हाला दाखवले. जास्त मोठं मार्केट नाही. मग तुम्हाला हवी असलेली सगळी सुकी मच्छी इथे मिळून जाईल. जी हवी ती. म्हणजे कुठली नाही अशी नाही. सर्व प्रकारची मच्छी तुम्हाला मिळेल. जास्त करून लागते ते आपल्याला ही कर्दी, जवळा, म्हणजे सुकट, जवळा आणि बोंबील आणि वाकट्या ह्या सगळ्यांकडेच आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे भिवंडीच्या सोनाळे गावचं ड्रायफिश मार्केट. म्हणजे आठवडी बाजार आहे हा. इकडे बऱ्याच गोष्टी मिळतात. मी दाखवलं तुम्हाला. मच्छी पण मिळते. मच्छीवाले पण आहेत. सुकी मच्छी पण आहे, भाजी पण आहे. पण मेनली आहे ती सुकी मच्छी. आणि तेच आपण एक्सप्लोर करायला आलो होतो. आणि सगळ्या प्रकारची मच्छी इकडे मिळते. तुम्ही बघितली. आणि इकडे बाहेर आलं ना की ते मुंडी जाळत आहेत ना बकऱ्याची, तर केस जाळत आहेत. त्याचाच वास जास्त येतो आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा सोनाळे गावच्या ड्रायफिश मार्केटचा व्हिडिओ म्हणजे आठवडी बाजारचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.